आपल्यासोबत आहेत मंत्री उदय सामंत. सामंतजी, नक्की ही भेट दुसऱ्यांदा आपण कशासाठी घेतली? पहिल्या वेळी पण मी सांगितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवनावरचं पुस्तक प्राध्यापक प्रदीप ढवळ सरांनी जे लिहिलेलं आहे त्याचा प्रकाशन 16-7 तारखेला होतोय. त्याचं निमंत्रण पूर्वीच्या खासदारांनी स्वीकारलेलं होतं. तोच कार्यक्रम ह्यांनी कॅरी फॉरवर्ड केलेला होता, परंतु प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना येऊन भेटणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आणि स्वतः प्रदीप ढवळ सर हे माझ्यासोबत मी राज्यपालांना भेटलो आणि राज्यपाल 7 तारखेला या कार्यक्रमाला येत आहेत. आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा झाली, त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस असो व अमित शहा असो यांच्यावरती टीका केली. ही नवीन टीका नाही आहे. ज्या दिवशीपासून सत्तांतर झालं, ज्या दिवशीपासून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून ही टीका होते. मला असं वाटतं ह्या टीकेकडे कोणीही सकारात्मक बघत नाही. महायुतीचं सरकार विधानसभेवर येणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण बघत असू तर लाडकी बहीण योजना यावरती पण अनेक टीका उद्धव ठाकरे सरकार यांच्याकडून केली जाते. आता लाडकी बहीण योजनेवर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर जर उबाठाच्या काही लोकांनी टीका केली असेल तर त्याच्यावर आता लाडक्या बहिणींनी निर्णय घेतला पाहिजे. जी योजना 2,10,00,000 लाडक्या बहिणींसाठी आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यांना आर्थिक ताकद मिळणार आहे, त्यांच्या घराच्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारकडनं हातभार लागणार आहे आणि अशा योजनेला जे कोण विरोध करतायत त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि रक्षाबंधनच्या निमित्तानं मला असं वाटतं की या लाडक्या आमच्या बहिणी नक्की ही कार्यवाही करतील याची मला पूर्ण खात्री आहे. सक्षम महिला भगिनींना करण्यासाठी उचललेलं हे पाऊल त्याच्याकडे जर कोण नकारार्थी बघत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि याचा निर्णय महिला भगिनी घेतील. आपण पाहिलं असेल उदयजी तर आत्ताच सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांचं नाव घेतलं. सचिन वाझेंनी नाव घेतलं आणि त्याच्यावर जे काय आता वादळ उठलेलं आहे, सचिन वाझे हे पूर्वीपासूनच सांगत होते. सचिन वाझेंनी हे पण सांगितलं की त्यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी टाकलेली होती. आता ती कुणी टाकलेली होती, काय टाकलेली होती हे जगजाहीर आहे. आणि जे काय आरोप देवेंद्रजींवर केले जातात की कोणाला तरी गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, काय केला, त्याचा खुलासा देवेंद्रजींनी हायकोर्टानं काय डिसिजन दिला होता हे सांगून केलेलं आहे. त्याच्यामुळे निवडणुका आल्या की बदनामी करण्यापेक्षा सचिन वाझेनं जे काय सांगितलं आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या मतदारांनी करणं गरजेचं आहे. उदयजी, एक सुषमा अंधारेंकडून असं वक्तव्य करण्यात आलं की पूजा खेडकर या एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहीण आहेत. मला असं वाटतं की त्या काय बोलल्या त्याच्यावर मला स्टेटमेंट करण्याची काही आवश्यकता नाही. पूजा खेडकरनी ज्या पद्धतीनं सर्टिफिकेट घेतलेली होती त्याची सगळी चौकशी सरकारनं केली आणि एकनाथ शिंदे सरकारनं धाडस दाखवलं की अशा पद्धतीनं वावगं कोण जर वागत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही जी आहे ही अटळ आहे. हे होते आपल्याबरोबर शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत. मनोज जयस्वाल सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.